नमस्कार, वेलकम टू अंतरिक्ष हिलिंग. मी उज्ज्वला राणी, जळगाववरनं रेकी हिलर. आज मी तुमच्यासाठी एक तुमचा आवडीचा विषय घेऊन आलेला आहे आणि तो म्हणजे पर्स. पर्स हा विषय याच्यासाठी आवडीचा आहे की एक तर पैसे ठेवतो म्हणून तर आवडीचा असतोच, आणि त्यात पैसे टिकावे म्हणून आपली खूप क्युरियोसिटी असते की खूप नवीन नवीन जाणून घ्यायचं असतं की काय काय असावं त्याच्यामध्ये. तर मी अगदी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देणार आहे आणि तुम्ही ह्या टिप्स करून बघा, याचे रिझल्ट खूप सुंदर येतात. माझी पहिली टिप्स अशी आहे की पर्स नेहमी चांगली असावी, फाटलेली पर्स नसावी, ब्रँडेड असावी असं काही नसतं. तुमची पर्स फक्त चांगली असावी आणि त्याच्यामध्ये आपले हॉस्पिटलचे बिल किंवा कुठल्याही शॉप्सचे बिल असे नका ठेवू पर्समध्ये. कारण जर हॉस्पिटलचे बिल जर आपण ठेवले ना पर्समध्ये, तर आपला जास्तीत जास्त पैसा हा हॉस्पिटलमध्येच जातो मग, किंवा दवाखान्यातच जातो. आणि दुसऱ्या शॉप्सचे पण जर बिल ठेवले ना, मग जास्तीत जास्त पैसा शॉपिंगमध्येच जाणार तुमचा. म्हणून कधीही कुठलंही हॉस्पिटलचं बिल किंवा कुठलं शॉपचं बिल आपल्या पर्समध्ये नका ठेवू, दुसऱ्या ठिकाणी ठेवा. आणि अजून एक महत्त्वाचा विषय की पर्समध्ये पैसे ठेवताना नेहमी, मी तुम्हाला दाखवते, पर्समध्ये पैसे ठेवताना नेहमी सरळ करून असे पर्समध्ये ठेवावे. आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये एक कापूर ठेवावा, भीमसेन कापूर ठेवावा. असे भीमसेन कापूरची एक छोटीशी वडी असते, ती तुम्ही पर्समध्ये ठेवावी. त्याच्याने काय होईल, त्या भीमसेन कापूरच्या फ्रेग्रन्समुळे तुमच्या पैशांमध्ये जो काय बदल होईल ना, तो तुम्ही स्वतःच अनुभवाल. तर खूप छान बदल होतो त्याच्यामुळे. तुमच्या पर्स उघडतानंतर तुम्हालाही स्मेल चांगला येतो आणि पैसाही त्याच्यामुळे टिकून राहतो. आणि अजून एक दुसरी गोष्ट, पर्समध्ये आपल्या हॅप्पी फॅमिलीचा फोटो नक्की ठेवा, जो तुम्ही चांगल्या मेमोरेबल दिवशी काढलेला असेल, छान तयार होऊन काढलेला असेल. तो फोटो ठेवायचा रिझन असं की ज्यावेळी तुम्ही ती पर्स उघडाल ना, त्यावेळी तुमच्या फॅमिलीला बघून तुम्ही हॅपी व्हाल आणि एक स्माईल तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच येणार आहे. आणि पर्स आहे तर तिला रोज थँक्स म्हणायला विसरू नका. बघा, तिच्यामुळे तुमचं प्रत्येक दिवशी तुमचं काम फक्त पर्समुळे होत असते. पर्समध्ये पैसे ठेवायला मेहनत करावी लागते, ती करायलाच लागते. पण बघा, त्याच्यामध्ये पैसे ठेवून आपण आपल्या वेळेवर शेवटी पर्समधनंच पैसे काढतो. तिला थँक्स म्हणा, सकाळी अफर्मेशन द्या, तुझ्यामुळे माझा कालचा दिवस खूप छान गेलेला आणि माझा आजचा दिवसही छान जाणार आहे आणि पैसे योग्य त्या ठिकाणी खर्च होणार आहेत माझे. आणि कुणालाही मदत करताना रस्त्याने कोणी भिकारी असेल, कोणी असेल, एक 5-10 रुपयाचा बिस्किटचा पुडा तरी नक्की द्या. त्याचे पण तुम्हाला जे ब्लेसिंग मिळतात ना, ते ब्लेसिंग कुठे दिसत नाहीत, पण ते वर्क करत असतात. म्हणून पर्समधले सुटे पैसे नक्कीच कुणाला तरी अशा गरीबाला देत जा. आणि अजून ज्यावेळी आपण कोणाला गिफ्ट करतो ना पर्स, त्याच्यामध्ये भले 11 रुपये ठेवा, 21 रुपये ठेवा, पण द्या. पर्स कुणाला रिकामे गिफ्ट नका करू, कारण घेणाराही हॅपी होतो आणि तुम्हालाही आनंद असेल की एक पर्समध्ये मी काहीतरी ठेवून दिलेलं आहे. म्हणून पर्स कधीच कुणाला रिकामी गिफ्ट नका करू. आणि अजून एक दुसरं म्हणजे, पर्स आहे तर ती लोक खूप वेळेला पर्समध्ये ना खूप ब्रँडेड पर्स पाहिजे वगैरे असं नसतं. तुम्ही त्याची काळजी किती घेतात, त्याच्यात तुम्ही अरेंज कसं करतात, हे जास्त वर्क करत असतं. नाहीतर तुमची पर्स खूप ब्रँडेड असली आणि त्याच्यामध्ये तुम्ही मनी गोळा करून टाकत असले, त्याच्यामध्ये इतर बिलं पण टाकत असले, मग तुम्ही पर्स कितीही ब्रँडेड घ्या, त्याच्यामध्ये पैसा कधीच टिकणार नाही आहे. म्हणून पर्स आहे, तिची काळजी घ्या, छान ठेवा. आपल्या रोजच्या लाईफमधला हा एक कंपल्सरी लागणारा आपल्याला एक विषय आहे. म्हणून तुम्हाला या छोट्या टिप्स दिलेल्या आहे, वापरून बघा आणि नक्की छान वाटेल तुम्हाला. तुमच्या पैशांमध्ये नक्कीच भरभराट होईल. पर्सला थँक्स म्हणायला मात्र कधीच विसरू नका. थँक्यू.